नमस्कार मित्रांनो, अरुण ब्लॉग्स अँड रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मला खूप दिवसानंतर आईच्या हातच्या ठेचाची आठवण आली, तर मी आज स्वतः माझ्या हाताने इथं ठेचा बनवत आहे आणि तोच कसा बनवायचा हे तुम्हालाही दाखवत आहे. जर तुम्हाला कधी बनवू वाटला तर नक्कीच ही माझी रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली ही कमेंटद्वारे किंवा मेसेजद्वारे कळवा. बघूयात आपण गावरान पद्धतीत महाराष्ट्रीयन ठेचा कसा बनवायचा ते. आता इथं ठेच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते पूर्ण घेतलेलं आहे. मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 5 ते 6 काड्या कोथिंबीरीच्या घेतलेल्या आहेत पूर्ण. त्यानंतर मीठ घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर लसूण घेतलेलं आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या खूप तिखट आहेत. इथं $11 मला पावशेर मिरच्या मिळालेल्या आहेत. आणि आता नंतर आपल्याला कुटण्यासाठी आहे खलबत्ता. तर बघूयात आता रेसिपी कशी होती ते. आता सर्वात पहिलं आपण गॅस ऑन केलेला आहे, त्यावरती ठेवूयात पॅन. आता एकदम पॅन गरम झालेला आहे. आता आपण सगळ्यात पहिल्या टाकणार याच्यामध्ये मिरच्या टाकताना इथं मिरच्या टाकल्या ताबडतोब तेल टाकणं हे चुकीचं आहे. कारण जर मिरच्या आपण न भाजताच जर तेल टाकलं तर नंतर मिरच्या खूप पुडतात आणि ते तोंडावर किंवा डोळ्यात पण उडण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्या मिरच्या ज्या आहेत त्या पहिल्या भाजून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्यानंतर मग एक वस्तू ॲड करायची याच्यामध्ये. जोपर्यंत अशा मिरच्यांना व्यवस्थित वरून डाग पडत नाही आहेत म्हणजे भाजल्याचे, तोपर्यंत त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही. कारण तेल टाकल्याच मिरच्या अशा उडायला लागतात डायरेक्ट. त्यामुळे त्यांना पहिलं भाजून घेणं खूप गरजेचं आहे थोडंसं. त्यानंतर आता इथं आपलं तेल टाकायचं आहे. जास्त तेल नाही टाकायचं, थोडंसंच तेल टाकायचं, तर नंतर ते उडायला लागतात. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं लसूण. आता लसूण पण थोडासा म्हणजे जोपर्यंत मिरच्या व्यवस्थित भाजतात तोपर्यंत लसणाला पण थोडासा चटका बसतो, त्याची पण एकदम चांगली चव येते त्याच्यामध्ये. नंतर आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, आणि 1 वाटी शेंगदाणे. त्याला सगळं एकदाच भाजून घ्यायचं व्यवस्थित मस्त खरपूस. जेव्हा या सगळ्या वस्तू एकदा खरपूस भाजल्या जातात तेव्हा याला कुटण्यासाठी किंवा ॲक्च्युली माझी आई जी आहे ती आई सगळं तव्यावरतीच करते आहे. म्हणजे सगळं पहिले तव्यावरती भाजून घेते आणि नंतरच त्याला तांब्यानी हे करते, तांब्यानी वाटते. आणि आता ॲक्च्युली माझ्याकडे इथं तांब्या नाही आहे. इथं सगळ्या काही जास्त म्हणजे घरामधल्या प्रत्येक वस्तू आहेत, भांडे वगैरे असं प्रॉपर किंवा डायरेक्ट माझ्याकडे आता इथं तांब्या अवेलेबल नाही आहे. मिरच्या एकदम व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत. आणि आता हे शेंगदाणे आहेत, त्या शेंगदाण्यांना पण व्यवस्थित एकदम चांगला असा चटका बसतो तेलामध्ये. इथं कॅनडामध्ये ॲक्च्युली गॅस वापरत नाहीत. खूप कमी लोक आहेत की जे घरात आपल्यासारखा गॅस वापरतात. इथं पूर्णपणे लोक जे आहेत म्हणजे इलेक्ट्रिकच वस्तू आहेत, इलेक्ट्रिक वस्तूंचा खूप वापर होतो इथं. आता शेंगदाणे एकदम मस्त असं चटका बसलेला आहे. आता आपण याच्यामध्ये वरून फक्त कोथिंबीरला फक्त एकदम वाफ देऊन घेणार आहे व्यवस्थित. मी गॅस बंद केलेला आहे आता खालून, म्हणजे स्टोव बंद केलेला आहे. कारण याला आपल्याला परत परतायचं वगैरे नाही.
आता हा एकदम परफेक्टपणे मिरच्या आणि शेंगदाणे सगळं काही जिरे वगैरे सगळं एकदम व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता याला आपल्याला टाकायचं आहे खलबत्त्यामध्ये. आता हे सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे व्यवस्थित. आता वरून मी मला एक आईमुळं अंदाजेच मीठ घेण्याची सवय लागलेली आहे, तर मी आता एवढं माझ्या मिरच्यानुसार बरोबर चवीनुसार मीठ घालतो याच्यामध्ये. मीठ घालून झालं तर व्यवस्थित कुटायचं आहे सगळं. आता जर गावी असतो तर आईने हा पूर्ण ठेचा जो आहे तव्यावरती वाढला असता तांब्याने. तर याला असं तर माझ्याकडे तांब्या नाही आहे. मी याला आता याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये जसं कुटून घेणार आहे व्यवस्थित. खूप टेस्टी लागतोय. आज खूप दिवसानंतर असंच अचानक आठवण आली म्हणून म्हटलं मी ही रेसिपी स्वतः तर बनवत आहे तर तुम्हाला पण दाखव. आणि बॅचलर तुम्ही कुठून बघताय ही रेसिपी, माझा व्हिडिओ तुम्ही आता सध्या कुठं आहात आणि कुठून ही रेसिपी बघताय कमेंटद्वारे नक्की कळवा. सगळ्यात जास्त बॅचलरवाल्यांचा खूप प्रॉब्लेम होतो जेव्हा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर गेलं की मग नंतर प्रत्येक गोष्टीची आईची आठवण येते की अरे यार, प्रत्येक सणाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना मेन म्हणजे अशाच ठेसा वगैरे ह्याच्या ज्या गोष्टी आपल्याला कधी न मिळणार आहे घराच्या बाहेर, ज्या फक्त घरीच भेटतात. तुम्ही हॉटेलमध्ये जा, कुठेही जा, बाकी किती पण म्हणजे कुठली गोष्ट ऑर्डर करा एकदम चविष्ट, कुठली असो कशी असो ती भेटेल. पण जी घरची टेस्ट असते, जी आईच्या हातची टेस्ट असते ती भेटत नाही अजिबात. ती फक्त आणि फक्त घरीच भेटते. मी ह्या ठेचा कसा बनवायचा हे आईकडूनच शिकलेलो आहे. मिरच्या खूप तिखट आहेत. मी मिरच्या आणि शेंगदाण्याचं प्रमाण लगी सारखंच घेतलेलं होतं, कारण जास्त जर तिखट खाल्लं तर उद्या प्रॉब्लेम. त्यामुळं प्रॉब्लेम करण्यापेक्षा थोड्याशा मिरच्या कमीच घेतलेल्या बऱ्या, किंवा शेंगदाणे थोडे जास्त घातलेले बरे. थोडे शेंगदाणे जास्त जरी घातले तरी पण याची तिखट चव आहे जी कमी होते. आता ठेचा एकदम व्यवस्थित झालेला आहे. एकदम मस्त अशी आबडधोबड पूर्णपणे मी याला वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता असा ठेसा दिसतोय खलबत्त्यामध्ये. तर रेसिपी जर आवडली तर नक्की ट्राय करा आणि अरुण नारायण ब्लॉग्स अँड रेसिपी ह्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच.